सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जीवनामध्ये महाराज आणि बलिदानामध्ये संभाजी महाराज ही आहे माझ्या महाराष्ट्राची ओळख. आणि 99 वर्ष. जब भी मेरे भक्त सच्ची श्रद्धा से मुझसे कुछ मांगते हैं नमस्कार मंडळी, सलाम नमस्ते, केमचं कसं काय. तर रामराम मंडळी मित्रांनो, तुमचा वाटतं लाडका सौर वाटे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतोय. तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की फक्त आपल्या गणेश उत्सवाला 47 दिवसाचे आहे. तर ह्या ब्लॉगचा विषय आपला असा असणार आहे. तर आज आपण आलोय करी रोडला गणेश गल्लीचं पाद्यपूजन बघायला. म्हणजेच आपल्या मुंबईचा महाराज आहे त्याचं पाद्यपूजन आहे. यावर्षी मित्रांनो गणेश गल्लीच्या राजाला म्हणजे मुंबईच्या राजाला 99 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचंच पाद्यपूजन बघायला आज आपण चाललो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर मित्रांनो चालत आता आपण पोहोचले लालबागच्या राजाच्या गेटजवळ. म्हणजे लालबागच्या राजाचा जो प्रवेशद्वार आहे तो तुम्हाला एकदा दाखवतो. काम चालू आहे. यावर्षी काय डेकोरेशन असेल काही कल्पना नाही आहे, तुम्हाला एकदा दाखवतो मी डेकोरेशन. आणि तसंच पुढे आपण जाणार आहोत गणेश गल्लीच्या इथे. खूप खुश आहे मी, तिकडे चाललो आहे पाद्यपूजन बघायला आणि तुम्हाला पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तर चला जाऊया. हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार बनतोय. आता आपण याच रस्त्याने जाणार आहोत गणेश गल्लीला. विनंती करतो आणि त्यांच्या पूर्ण टीमला की आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. हात या हातांनी या गणेश गल्ली मैदानाचे साकारणार आहेत ते म्हणजे कला दिग्दर्शक अमन विनाते. मजा येते ना? बोला गणपती बाप्पा. शतक पूर्तीकडे निरंतर प्रवास. हे 99 वर्ष पुढील कार्यक्रम सुरू करायचा आहे. कार्यक्रमाची वेळ आपली कमी आहे, त्या वेळेत आपल्याला. तर मित्रांनो आपण आता मुंबईच्या राजाच्या चरण स्पर्शनाच्या दर्शनासाठी उभा आहोत. खूप गर्दी आहे, एवढी गर्दी आहे ना म्हणजे असं वाटतं गणेश उत्सव सुरूच झालाय. थोड्याच वेळात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं पण दर्शन होऊन जाईल, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. यांचं इथे देखील वादन होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मुंबईच्या राजाची 2 गाणी ही देखील आपल्याला या लाईव्ह स्वरूपात इथे ऐकायला मिळणार आहे. उत्कंठ अशीच काढून ठेवा. नाही ना समाधानकडे भेटून दे. एकच बोललो गॅस नाही. नाही ना. अरे बाबा देवाचं तर तसंच नाही. आवाजी तिकडे जाणार प्रत्यक्षात तिकडे जाणार. तुमचा सगळा मोबाईलवर डिजिटल झालं. कसं झालं सांगू का?
तर मित्रांनो मी खूप खुश आहे. फायनली मुंबईच्या राजाच्या चरण स्पर्शाचं दर्शन झालं. आता आपण प्रसाद घेऊया आणि त्यानंतर पूर्णपणे तुम्हाला मी कार्यक्रम दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघत राहा. मराठीवरील कलाकार उपस्थित आहे. आज तुम्ही या पाद्यपूजन सोहळ्याचं दर्शन घेतलं. मी विनंती करतो की तुम्हाला येऊन कसं वाटलं. शतक पूर्तीकडे आमचा प्रवास आहे. पुढचं वर्ष आमचं शतक महोत्सवी वर्ष आहे आणि 99वं वर्ष शतकपूर्तीकडे आपली ही वाटचाल अशीच राहू दे आणि तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे. गणपती बाप्पा हाय. आणि मी हेच म्हणेन की मी खूप ग्रेटफुल फील करते आता सगळ्यांसमोर थांबून. वी लव्ह यू. कसं काय मंडळी? खूप छान वाटतंय इथे येऊन. खरंच म्हणजे आम्हाला इथे येण्याचं भाग्य मिळालंय. हे खरं तर गणपती बाप्पाचा आशीर्वादच आहे. आणि झी मराठीचं पण धन्यवाद, मंडळाचे धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे बोलवलंय आणि आम्हाला इतकं प्रेम देताय तुम्ही सगळे. सो खूप 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 आभार आणि असंच प्रेम करत राहा आमच्यावर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फार भारी वाटतंय आज एवढ्या मोठ्या आम्हाला मान मिळाला. मुंबईच्या राजांनी आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे त्यामुळे आम्हाला इथे यायला मिळालं. सगळ्यांना थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा. कारण 99 वर्ष जवळपास शतक उत्सवारंभ इथे होतोय. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एकत्र येऊया आणि इथे खूप 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 मजा करूया आणि असाच बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांसोबत राहू देत. थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल आणि मजा करा, एन्जॉय करा. आता पुढे थँक्यू सो मच दादा. नमस्कार मंडळी. वाईब आहे भाई, वाईब आहे. बाल गणेश, जब भी मेरे भक्त सच्ची श्रद्धा से मुझसे कुछ मांगते हैं तो वो मैं उन्हें दे देता हूँ. तथास्तु. ही मेन लाईट बंद करा. मोबाईलचे टॉर्च ऑन करा. हा या ये बा अजून पाटील इथे इथे बिडांना. अरे तुम्हाला यायचं नाही का खंडोबाच्या गडावर? अरे तुम्ही अरे लेकरांनो अहो चला, अहो चला तर जाऊया त्या खंडोबाच्या गडावर. अरे येळकोट येळकोट सर्वानंदाचा हाय. या पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौसानं रचिलं खंडोबाचं खान. या पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौसानं रचिलं खंडोबाचं खान. त्या जेजुरी गडा होतं भंडाऱ्याचं सोनं गा, भंडाऱ्याचं सोनं. जेजुरी गडा होतं भंडाऱ्याची गडा. बाई गे पहाट बारीला वारीला उगवला उगवला सूर्य सह्याद्री रंगला अनवाहतो खाटोळी दादावर बोलल्या धन्याला अनवाहतो खाटोळी दादावर.
अन स्वराज्याचा तोरण पाठीले शिवबाने अन राजाने अन सोहळा अन हा सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचा तोरण पाठीले शिवबाने राजाने सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. माझं राज छत्रपती ऐकलं का? माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. राज छत्रपती झालं ग माय ग ग. अरे माझा महाराष्ट्र महान आहे कारण देशातील इतर राज्यांना भूगोल आहे फक्त माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे म्हणून माझा महाराष्ट्र हा महान आहे. दारावरती तुळस आणि शिखरावरती कळस ही तर आहे माझ्या स्वराज्याची ओळख. दारावरती तुळस शिखरावरती कळस ही तर आहे माझ्या स्वराज्याची ओळख. जीवनामध्ये महाराज आणि बलिदानामध्ये संभाजी महाराज ही आहे माझ्या महाराष्ट्राची ओळख. अरे अभिमान आहे बघ. अरे हा महाराष्ट्र कडला जातो हा महाराष्ट्र कडला जातो संतांच्या वाणीचा संत तुकारामांच्या गाथेचा संत एकनाथांच्या भक्तीचा आई जिजाऊंनी दिलेल्या या स्वराज्याच्या शपथीचा छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या या स्वराज्याच्या आणि संभाजी महाराजांनी साकार केलेल्या या बलिदानाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या शिक्षणाचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या या शिक्षणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या या संविधानाचा शाहीर साबळे यांनी केलेल्या या शाहिरी पानाचा आणि लोकनृत्य खऱ्या अर्थाने साकार करणारा या आमच्या वनफुजन महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून खराच इतकं म्हणावं असं वाटतं की अभिमान आहे मला त्या शेंदूर लाल गुलालाचा. अभिमान आहे मला त्या शेंदूर लाल गुलालाचा. अभिमान आहे मला त्या बेधुंद तुतारीचा. अरे अभिमान आहे मला त्या वारकऱ्यांच्या टाळाचा. अरे अभिमान आहे मला भारतरत्न सचिन रवी तेंडुलकर यांच्या खेळाचा. अरे अभिमान आहे मला भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याचा. अरे अभिमान आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी गाण्याचा. म्हणून म्हणेल की दगड झालं तर सह्याद्रीचं होईन दगड झालं तर सह्याद्रीचं होईन माती झालं तर महाराष्ट्राची होईन आणि पुन्हा या महाराष्ट्रात जन्म मिळाला तर मराठीच म्हणून जन्माला येईल. मराठीच म्हणून जन्माला येईल. सह्याद्रीच्या कडेकपारीतून आणि कोकणातल्या असलेल्या त्या समुद्राच्या किनाऱ्यातून ललकारणारी आवाज म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा. चल के कभी था मदरासी गाना चल के न बंगाली चाहे कोई भी हो तेरी भाषा चाहे कोई भी हो बोली नस नस में दौरे हैं जो तेरे और सोच कहाँ है तेरा तू कहाँ है बड़ा या तू किससे जुड़ा मैं ये जय 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 महाराष्ट्र माझा गणिता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गणिता महाराष्ट्र माझा. याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाचं असेल ना तर या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा एकदा जोरदार टाळ्या त्या सगळ्यांकरता या ठिकाणी झाल्या पाहिजेत.
मला वाटतं आजपासून त्यांचं घर हे इकडचं सभामंडप असेल आणि हे माझ्या मुंबईच्या राजाचं असलेलं यश आहे. आज आवर्जून तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की खरंच भजन फ्युजन हा कार्यक्रम करण्याचा ठरल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ही टीम तयार झाली आणि तुम्हाला सांगायला आम्हाला अभिमान वाटेल, आमच्या भजन फ्युजनचा श्री गणेशा आजच्या दिवशी मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यात झालेला आहे. आणि तुमच्यापर्यंत खरंच मनापासून जर भजन फ्युजन पोहोचलं असेल ना, तर मला वाटतं आमच्या आदित्य अशोक कावले याच्याकरता दोन्ही हात वर करून टाळ्यांची बरसात झाली पाहिजे. आमच्या या संपूर्ण टीम आणि आदित्य अशोक कावले यांच्याकरता जोरदार टाळ्या खरंच तुमच्या झाल्या पाहिजे, कारण आपल्याच मातीतला हा मुलगा आहे आणि आपल्याच मातीतल्या मुलाने करून दाखवलेली ही कमाल आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाकरता आम्ही तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आवर्जून तुमचे काही व्हिडिओ असतील तर नक्कीच वन म्युझिक हाऊसला टॅग करा. वन म्युझिक भक्त मंडळीने पत्र पाठविले पत्र वाचून आनंद झाला. गणेश गल्लीवाला मुंबईचा राजा भूमशंकर निर्मित हे गाणं होतं. सुयश परब, रोहन पार्टे निर्मित गणेश गल्लीवाला मुंबईचा राजा. आनंदाची बातमी हीच आहे की आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त अजून एक गाणं हे त्यांच्या मार्फत निर्मित होत आहे, प्रसिद्ध होत आहे. एकदा या भूमशंकर या दोघांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लवकरच हे गाणं आपल्याला ऐकायला, पाहायला आपल्या YouTube चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय कारण आहे? तुमचं मुंबईच्या राजावर असलेलं प्रेम. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा, वाजवा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आता आवाज द्यायचा आहे. बोला गणपती बाप्पा. काय बोलूया, आपल्याला जायचंय कुठं आणि आवाज केवढा तुमचा, आवाज कुठे पोहोचला पाहिजे. हा बोला गणपती बाप्पा. अरे बोल 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 22 फूट वाले की, 22 फूट वाले की, 22 फूट वाले की. क्या बात है. चलो शेवटचा पाऊण तास आहे मंडळाने दिलेला आपल्यासाठी. आता हा यादगार कसा करायचा आहे हे तुमच्या हातात आहे की नाही. दमलेत काय? दमलेत किती जण हात वरती करा. बाई दमला हात वरती करतो यार. दमलेत करतो तिने हात वरती करा. हा दमला, नक्की दमला. थोडा पुढे थोडा पुढे. नाचणार आणि मागे नाचायचं सगळ्यांनी आणि सगळ्यांनी पाऊण तास नाचायचं आहे. नाचणार ना. चलो
तर मित्रांनो खूप गर्दी मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनासाठी. एवढी गर्दी अक्षरशः तुम्हाला काय सांगू. ही जागा पकडण्यासाठी एवढी धडपड केली आहे ना मी, आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी खास ही व्हिडिओ घर बसल्या बघण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलोय. सर्वच मनापासून धन्यवाद आणि खास करून मुंबईच्या राजाच्या पूर्ण टीमला आम्ही अभिवादन करतो, कारण आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला एवढा मोठा मंच देण्याचं काम त्यांनी केलंय. एकदा ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाचे. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाचे. ये मुंबईच्या राजाचे गणेश गल्ली हे तुझ्या नाने हे गणराया झाला का जवळला. हा गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला. हा गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला. आपल्या मुंबईच्या राजाची एक सुंदर अशी रांगोळी काढली होती आपल्या कल्पेश खोत दादांनी. कल्पेश दादांची रांगोळी आवडली असेल नक्की त्यांच्यासाठी एक कमेंट करा. मित्रांनो ॲज इट इज गर्दी अजूनपर्यंत आहे. 10-10:30 वाजायला आलेत, पण गर्दी काही कमी होत नाही. कार्यक्रम वगैरे संपलेत म्हणून मी निघालो बाहेरच्या साईडला, पण दर्शनाची रांग अजूनपर्यंत तेवढीच आहे. अजूनपर्यंत पब्लिक येतेच आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. त्यामुळे 22 फूट वाले की जय अशी नक्कीच कमेंट करा. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल गणेश गल्लीचा पाद्यपूजन सोहळा, किती गर्दी होती. खूप सुंदर असं दर्शन पण झालं आपलं. आणि एवढी गर्दी बाप रे बाप, म्हणजे ॲक्च्युली 99 इयर होता यावर्षी म्हणून खूप गर्दी होती आणि खूप जल्लोष होता. मित्रांनो दर्शन वगैरे केलं, तुम्हाला सगळा कार्यक्रम दाखवला आणि मी निघालो आपल्या घरी, कारण आपण राहतो डोंबिवलीला, त्यामुळे आपल्याला जावं लागेल. कारण कार्यक्रम आता फक्त 10 ते 15 मिनटात चालणार होता, कारण 10 वाजायला फक्त 15 मिनटं बाकी आहे. त्याच्यामुळे मी निघालो आहे घरी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल आणि असे पाद्यपूजन बघायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर चलो गाईज बाय, जाऊया आता आपण घरी आपल्या. टाटा.